नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत, असं महाराष्ट्र केसरी कोळे मैदान येत्या 1 फेब्रुवारीला आपल्या भेटीस येत आहे. येत्या रविवारी मित्रांनो हे मानाचं पहिलं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होतं. या मैदानात रत्ती महारथी टॉपचे नंदी आपला 100% दिसणार आहेत, तसेच टॉपचे पैरेसुद्धा आपल्याला 100% दिसणार आहेत. मैदानाचं पारितोषिक देखील बघताय, खूप चांगलं असं पारितोषिक आहे आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्ह या चॅनलवरती. अखंड महाराष्ट्रातून बैलगाडा प्रेमी या मैदानात येतील आणि P3वर लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा आहे, त्याच्यामुळे लाईव्हचासुद्धा आनंद घेतील. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि मित्रांनो, काल एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांनासुद्धा आपल्या चॅनलतर्फे व बैलगाडा प्रेमींतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तर मित्रांनो, चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राचा लाडका महान भारत केसरी पुसेगाव हिंदकेसरी आणि यावर्षीचा पेडगाव हिंदकेसरी हेमंत फुलरे द्वारले यांचा हरण्या नक्की कोणासोबत. तर चालू सीझनमध्ये जाईल त्या मैदानात गुलाल घेणारा मानगरकरांचा वादळ आणि द्वारलेकरांचा हरण्या हा एवन जोड आपल्या या मैदानात पाळताना दिसू शकतो. मोठ्या मैदानात या जोडीचं नियोजन आपल्याला दिसून येतं आणि खरोखर खूप सुंदर आणि टॉप स्पीड लागेल या जोडीला. हा जर जोड एका जोट्यात आला तर हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. व्हाईट गोल्ड जोडी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा. पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत. तर अजित जगताप कारुंडे यांचा कारुंड्याच्या आणबाण शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि सर्जा हा एवन जोड व्हाईट गोल्ड जोडी आपला या कोळे मैदानात एका पायऱ्यात दिसू शकते. टॉप स्पीड लागतो. आता चिक्या आजारातून बारा झाला होता तेव्हा एक तुफानी फेरा झाला होता या जोडीचा. फेऱ्यालासुद्धा टॉप स्पीड लागला होता आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये हा एवन जोड आपला पळताना दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. आबांचा पाकऱ्या शेवाळ्याबांचा पाकऱ्या नक्की कोणासोबत. तर आबांचा पाकऱ्या आणि अमिषेक भादले यांच्या दावणीतील टॉपचा नंदी चिमण्या आणि पाकऱ्या हा एवन जोड आपला या मैदानात पळताना दिसू शकतो. आणि आपल्या माहितीचं आहे आबांचं नियोजनसुद्धा टॉपचंच असतं प्रत्येक मैदानामध्ये आणि पाकऱ्यासुद्धा नाराज करत नाही. आधीच बैलगाडी क्षेत्रामध्ये आबांचं नाव टॉपला आहे आणि बावऱ्याने सुद्धा नाव कायम टॉपलाच ठेवलं आहे. चिमण्या आणि पाकऱ्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉप पायरा तुम्ही बघताय मित्रांनो. हा पायरा जवळजवळ 100% फिक्स होता. मालकाने अपडेट दिली होती, परंतु सचिन थोडा आजारी असल्यामुळे मित्रांनो आदत हिंदकेसरी पुसेगाव हिंदकेसरी जोडीसोबत या मैदानात दिसेल याचे 50% मित्रांनो चान्सेस आहेत. कारण सचिन थोडा आजारी आहे, त्याच्यामुळे सचिनच्या रिकव्हरीवरती मित्रांनो मालक ठरवतील. जर सचिन बरा झाला कोळे मैदानापर्यंत तर 100% लक्ष आणि सचिन हाच जोड आपला पळताना दिसेल. नाहीतर मित्रांनो आपला सचिन आरामावरती दिसू शकतो आणि लक्ष वेगळ्या पायऱ्यामध्ये दिसू शकतो. परंतु जर सचिन पूर्णपणे ओके झाला तर हाच जोड आपला 100% या मैदानात पळताना दिसेल. पुढील संभावित आणि टॉप पायऱ्या तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारी जोडी. दोन्ही नंदी जरी वेगळ्या पायऱ्यात सोबत पळले तरी मैदान गाजवत आहेत अशी एवन जोडी. दादा सरकार यांचा सर्जा दादा आणि फॉर्च्युनर मानकरी लखन पुन्हा एकदा या कोळे मैदानात आपल्याला एकत्र दिसू शकतात. टॉप स्पीड आहे या जोडीला आणि आपल्याला माहितीचं आहे की चालू सीझनमध्ये मित्रांनो सर्वात टॉप स्पीडला पळतो आहे सर्जा दादा आणि लखनसुद्धा. त्याच्यामुळे या जोडीत समीकरण खूप चांगलं जुळून येतं आहे. त्याच्यामुळे हाच पायरा आपला या कोळे मैदानात पळताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे. आजसुद्धा किसना आणि लखन हा जोड गटाला तुफान स्पीड लागला होता, परंतु मैदान कॅन्सल झालं. लखन फुल फॉर्ममध्येच आहे. येणाऱ्या कोळे मैदानामध्ये सर्जा आणि लखन हा टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. किरणप्पा शाळगाव यांचा सप्त हिंदकेसरी भारतच्या दावणीतील सध्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा रायना नक्की कोणासोबत. तर साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि रायना हा एवन जोड आपल्या या मैदानात नक्कीच पळताना दिसू शकतो. तुफान असं स्पीड लागेल कारण चालू सीझनमध्ये हे दोन्ही नंदी टॉपमध्ये पळतात, त्याच्यामुळे लवकरच या जोडीचं नियोजन आपल्याला दिसू शकतो. येणाऱ्या कोळे मैदानामध्ये रायना आणि बावऱ्या हा एवन जोड आपला
नक्कीच पळताना दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर बॉस नक्की कोणासोबत, तर बाळासाहेब माने घरनिके यांचा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून त्याची ओळख असा घरनिकेचा राजा आणि सुंदर बॉस ही एवन जोडी आपल्या कोळी मैदानात पळताना दिसू शकते. दोन्हीसुद्धा नंदींनी काल गाजवलं आहे आणि अजूनसुद्धा काल गाजवत आहेत. बॉसलासुद्धा मानलं पाहिजे, या वयात अजून तीच रग तीच दहशत आणि मैदानं गाजवतोय सुंदर बॉस आणि घरनिकेचा राजा हा एवन जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. खूप सुंदर असा स्पीडला गेली सुद्धा गाडीला. पुढील सांभाळताना टॉपचा पायरा तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगतो. अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडमध्ये वर्चस्व गाजवणारा आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा भुंगाडा नक्की कोणासोबत, तर उर्मिलाताई माणिकशाही गायकवाड यांचा लाडका कंदूरचा राजा आणि भुंगाडॉन ही एवन जोडी मित्रांनो आपल्या या महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसू शकते. सध्या बिंजोडमध्ये मित्रांनो जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय असा भुंगाडॉन आत्ता आपल्या घाटावरती लवकरच दिसेल. मालकसुद्धा बोललेत की लवकरच घाटावर दिसेल. त्याच्यामुळे या कोळी मैदानात आपला भुंगाडॉन आणि कंदूरचा राजा एवन जोडी आपल्याला दिसू शकते. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगतो. पिंटू मोडक वडके यांचा कॉकटेल उर्फ सुंदर नक्की कोणासोबत, तर आपला कॉकटेल कोणासोबत दिसू शकतो, तर कॉकटेल आणि जगदीश बापू शिंदे यांच्या दावणीतील सध्या टॉपमध्ये पळणारा सोन्या 22-11 आणि कॉकटेल ही हा एवन जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो. खूप सुंदर असं स्पीड लागेल यासुद्धा गाडीला आणि कॉकटेल आजच्या मैदानामध्ये गटपात झाला होता. तसेच सोन्या 22-11सुद्धा बिंजोडला आत्ताच गुलाल घेतला आहे. त्याच्यामुळे दोन्ही नंदी टॉप फॉर्ममध्ये आले आहेत. कॉकटेलसुद्धा लवकरच मैदान गाजवेल. थोडा बॅकफुटला होता परंतु तो पुन्हा एकदा टॉपमध्ये पळेल. पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता. अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत, तर मुंबई बिंजोड आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा दीपक शेठ चिर्ले आणि कानाशेठ पाटील यांचा शॉटगन मेहरबान आणि बकासूर हा एवन जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. खूप सुंदर असं स्पीड लागले यासुद्धा जोडीला. मेहरबानच्या आणि बकासूरच्या प्रेक्षक आतुरले आहेत. मागच्या मैदानात सुद्धा खूप चर्चा झाली होती परंतु तेव्हा हा जोड घेतला नाही, परंतु कदाचित त्या कोळी मैदानामध्ये मेहरबान आणि बकासूर हा एवन जोड आपला पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो बकासूरच्या दावणीतील महाराज नक्की कोणासोबत, तर नाशिकचा आशिक विराट आणि बकासूरचा छोटा भाऊ महाराज हा एवन जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमार्फत काही संभावित पायरे सांगितले आहेत परंतु मित्रांनो प्रत्येक मैदानातील अंदाजे पायऱ्यांपैकी 4-5 पायरे आपले 100% खरे ठरतात. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील असेच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या